आज आपण बघणार आहोत उपवासाची भाजणीची खुसखुशीत थालीपीठ. ही थालीपीठ आपण करण्यासाठी पीठ तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपण घेणार आहोत 1 कप वरई, 1 कप साबुदाणा आणि 2 कप राजगिरा. आता आपण काय करूयात, मंद आचेवर कढई ठेवून वरई चांगली भाजून घेऊयात, ज्याला आपण भगर म्हणतो. वरई चांगली फुलेपर्यंत आपण ही भाजून घेणार आहोत. सगळी भाजणी होईपर्यंत गॅस हा मंदच ठेवायचा आहे. याबरोबर आपण साबुदाणा पण भाजून घेणार आहोत. 1 कप साबुदाणा, तो चांगला फुलेपर्यंत भाजायचा आहे. ते पण मंद आचेवरच भाजणार आहोत. आणि 2 कप या ठिकाणी आपण राजगिरा घेतला आहे, तो सुद्धा आपण भाजून घेतला आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमधून काढून घेऊयात आणि त्याचं पीठ करूयात. त्याच्यामध्ये आपण जिरेसुद्धा भाजून घालणार आहोत. 2 चमचे जिरे भाजून घातलेले आहेत. आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. यामध्ये आपण घालणार आहोत साहित्य. मिरचीची पेस्ट इथं आपण करू शकतो किंवा मिरचीऐवजी आपण तिखटसुद्धा वापरू शकतो, तुमच्या इच्छेवर आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, मीठ, जिरं आणि उकडलेला बटाटा, पाणी, तेल किंवा तूप. इथे शेंगदाण्याचं तेल वापरूया आणि आलं. आता उकडलेला बटाटा आपण मॅश करून घेऊ. यामध्ये आपण भाजणीचं पीठ घालणार आहोत. यामध्ये मीठ चवीनुसार, त्यानंतर तिखट, हे सुद्धा चवीनुसार, तुम्हाला कमी जास्त जसं हवं असेल. जिरं, इथे मिरचीची पेस्ट घातली तरी चालते. शेंगदाण्याचा कूट हा भरपूर घातला तरी छान लागतो. ज्यांना कोथिंबीर हवी असेल ते घालू शकता. ज्यांच्याकडे कोथिंबीर उपवासाला चालत असेल ते यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आता आपण हे पीठ भिजवून घेऊया. आता या पिठाचे गोळे करून आपण थालीपीठ थापणार आहोत. एक सुती कपडा किंवा प्लास्टिकवर सुद्धा तुम्ही थापू शकता. अशा पद्धतीने आपण थालीपीठ थापणार आहोत. आता हे थालीपीठ आपण तव्यावर टाकूयात. यामध्ये छोटे असे छिद्र केल्यावर त्यात सगळीकडून वाफ लागते आणि ते चांगले भाजले जातात. आता यावर आपण तेल किंवा तूप याचा वापर करणार आहोत. इथे आपण तेल घालणार आहोत, शेंगदाण्याचं तेल. हे उपवासाला चालते. आणि या थालीपीठावर आपण झाकण ठेवून वाफ येऊ देऊ. थालीपीठ आपण दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेणार आहोत. तयार आहे आपले मऊ लुसलुशीत खमंग उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ.